मंडळी, श्री समर्थ रामदास स्वामींनी या समासामध्ये प्रथम आपल्या 4 वाणींचे वर्णन केले आहे. नंतर अंतःकरण पंचकाचे विवरण केले आणि त्यानंतर सूक्ष्म देहाची 5 पंचके सांगितली आहेत. पुढे पंचभूते व त्यांचे विषय सांगितले आहेत आणि अखेर पिंडांच्या 4 देहांचे वर्णन या समासामध्ये सांगितलेले आहे. तर या समासाचे निरूपण ऐकूया. श्रीराम. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सार्थ श्रीदासबोध दशक 17वा समास 8वा तत्वनिरूपण. श्रीराम. नाभीपासून उन्मेष वृत्ती तेची परा, जाणीजे श्रोती ध्वनिरूप पश्यंती हृदयी वसे. कंठापासून दाद झाला, मध्यमा वाचा बोलिजे त्याला, उच्चार होता अक्षराला वैखरी बोलिजे. नाभीस्थानी परावाचा तोची ठाव, अंतःकरणाचा अंतःकरण पंचकाचा निवाडा ऐसा. पहिल्या 2 ओव्यांमध्ये श्री समर्थ माणसाच्या ठिकाणी वास करणाऱ्या 4 वाणींचे वर्णन करतात. वाणी किंवा शारदा ही सच्चिदानंदाची ज्ञानमय महाशक्ती आहे. शारदा केवळ स्फुरण रूप असते. ओंकार रूपाचे ती नाभीस्थानी वास करते. ती शुद्ध जाणीव रूप असून परमार्थ पदरात पडण्यास अनुकूल व्हावी लागते. पश्यंती ही दुसरी वाणी होय. केवळ जाणीव रूप असणारी परा ज्यावेळी अर्थाचा आकार घेते त्यावेळी तिला पश्यंती असे म्हणतात. अनुभवात शिरलेल्या वस्तूचा, घटनेचा किंवा प्रसंगाचा ती अर्थ पाहते म्हणून तिचे नाव पश्यंती. तिचे स्थान हृदयात आहे. ती केवळ अर्थमयच असल्याने तेथे भाषेचा जन्म व्हायचा असतो. मध्यमा ही तिसरी वाणी आहे. स्थूल जगामध्ये आणि सूक्ष्म अर्थ, स्थूल जगत आणि सूक्ष्म अर्थ या दोघांना जोडणारी व या दोन्हीची जोड घालून देणारी मधली साखळी म्हणून तिला मध्यमा असं म्हणतात. आणि तिचे स्थान कुठे आहे तर कंठामध्ये. मध्यमेमध्ये भाषा असते पण ती मनातल्या मनात बोलली जाते. ही एक प्रकारची मौन भाषा आहे. सामान्यतः आपले जे काही चिंतन चालतं, विचार चालतो, या सगळ्या आवाजरहित भाषेमध्ये आत मनामध्ये चालतो. ती ही मध्यमा आणि वैखरी ही चौथी वाणी आहे. वैखरी सूक्ष्माला स्थूल आणि इंद्रिय गोचर रूप देते. आपल्या आतमधील मौन भाषा, आवाजरहित भाषा गळ्यातून स्वररूपाने शब्द बनते आणि जेव्हा ती तोंडावाटे बाहेर पडते तिला वैखरी असे म्हणतात. एकाच शक्तीच्या या 4 अवस्था आहेत. त्या एकमेकींना चिकटलेल्या आहेत. जेव्हा आपण एखादा शब्द बोलतो त्यावेळी त्याच्या मागे मध्यमा, पश्यंती, परा या तिघींची सूक्ष्म हालचाल असते. आपल्या रोजच्या व्यवहारात ही गोष्ट आपल्या लक्षात येत नाही, परंतु कठीण प्रसंगात सामान्य माणसाच्या देखील बोलण्याचे मूळ अगदी बेंबीपाशी आहे असा अनुभव येतो. आपल्या बेंबीपाशी जे प्रथम स्फुरण होते त्यास परावाणी असे म्हणतात. ती स्फुरण रूप वृत्ती हृदयात येऊन ती ध्वनी कंठातून ती ध्वनिरूप बनते, तिला पश्यंती वाणी असे म्हणतात. मग हृदयातील ध्वनी कंठात येऊन नादाचे रूप धारण करते, त्यास मध्यमा वाणी असे म्हणतात. जिभेने नादाचा शब्दरूप उच्चार होतो, त्यास वैखरी वाणी असे म्हणतात. आणि यानंतर अंतःकरण पंचक कोणते हे श्री समर्थ रामदास स्वामी आता आपल्याला सांगत आहेत. बेंबीपाशी राहणारी केवळ स्फुरणरूप असणारी परावाणी हेच अंतःकरणाचे स्थान होय. आता अंतःकरण पंचकाचे स्वरूप आता समर्थ रामदास स्वामींनी सांगितलेले आहे. निर्विकल्प जे स्फुरण उगेच असता आठवण, ते जाणावे अंतःकरण जाणती कळा. अंतःकरण आठवले पुढे होये नवेसे गमले, करू न करू ऐसे वाटले तेची मन. संकल्प विकल्प तेची मन, जेणे करिता अनुमान, पुढे निश्चय तो जाण रूप बुद्धीचे. करी नची अथवा करी ऐसा निश्चयोची करी, तेची बुद्धी हे अंतरी विवेकी जाणावे. आपण उगीचच बसले असता सहज एखादी गोष्टीची आपल्याला आठवण होते आणि ज्याप्रमाणे ज्यामध्ये कल्पना नाही असे जे स्फुरण ते अंतःकरण आपण जाणावे. जाणीव किंवा जागृती कळा ती हीच आहे. जाणीवेचे अगदी स्वच्छ स्वरूप म्हणजे अंतःकरण होय.
कोणत्याही प्रकारचे रूप न घेतलेली आणि केवळ जीवाच्या असणेपणाची आठवण ठेवणारी जी शुद्ध कल्पनारहित जाणीव आहे तिचे नाव अंतःकरण. अंतःकरणामध्ये सहज आठवले तेथे अंतःकरण प्रत्ययास आले. पण जे आठवले ते होईल का नाही, करावे का न करावे अशी जाणीवेची जी दोलायमान स्थिती नंतर झाली ते मन आहे. संकल्प विकल्प करणारी जी जाणीव असते तेच मन समजावे. आपल्या अंतरी जेव्हा अनुमान करणे चालते आणि त्यातून नंतर निश्चय घडतो तेव्हा त्या जाणीवेला बुद्धीचे रूप आले असे समजावे. मी हे करीन किंवा मी ते करणार नाही असा जी निश्चय करते ती बुद्धी आहे. विवेकाने आपल्या अंतर्यामी हे जाणावे. बुद्धीने ज्या गोष्टीचा निश्चय केला असतो त्या गोष्टीचे मग चिंतन सुरू होते. असे चिंतन करणे ते चित्त होय. येथे जे सांगितले आहे ते खरे मानावे. जे वस्तूचा निश्चय केला पुढे तेची चिंतू लागला ते चित्त बोलिल्या बोला यथार्थ मानावे. पुढे कार्याचा अभिमान धरणे हे कार्य तो अगत्य करणे ऐसा कार्यात प्रवर्तने तोची अहंकारू. नंतर त्या कार्याचा अभिमान धरून हे कार्य मी अवश्य करीन अशा आग्रहाने कार्यास आरंभ करणे याचे नाव अहंकार आहे. अहंकारामध्ये जाणीवेला एका प्रकारचे घट्ट रूप येते म्हणून त्यामध्ये हट्ट किंवा आग्रह आढळतो. मूळ अंतःकरण एकच आहे पण निरनिराळ्या कार्यामुळे एकाच अंतःकरणाची 5 रूपे आपल्याला आढळतात. प्रत्येक रूपाला वृत्ती म्हणतात. 5 वृत्ती मिळून अंतःकरण एकच आहे. ऐसे अंतःकरण पंचक पंचवृत्ती मिळवणी एक कार्य भागे प्रचार पंचक वेगळं आले. जैसे 5ही प्राण कार्य भागे वेगळं आले जाणं नाही तरी वायूचे लक्षण एकची असे. सर्वांगी व्यान नाभी समाद कंठी उदान गुदी अपान मुखी नासिकी प्राण नेमस्त जाणावा. आता 5 प्राण आणि त्याची स्थान श्री समर्थ रामदास स्वामी आपल्याला सांगत आहे. वेगवेगळ्या कार्यांमुळे 5 प्राण आपल्याला वेगवेगळे भासतात. परंतु हे वायूचे विभाग आहेत आणि तो वायू मुळात एकच असतो. व्यान नावाचा प्राण असून तो सगळ्या अंगाला व्यापून असतो. समान प्राण हा नाभीच्या ठिकाणी राहतो. उदान कंठामध्ये राहतो. अपान गुदस्थानी वस्ती करतो. प्राण हा तोंडात आणि नाकात राहतो हे निश्चितपणे जाणावे. बोलिले हे प्राण पंचक. आता ज्ञान इंद्रिय पंचक श्रोत्र तवा चक्षु जिव्हा नासिक ऐसे हे ज्ञानेंद्रिये. आता 5 ज्ञानेंद्रिये आणि 5 कर्मेंद्रिये यांचे वर्णन श्री समर्थ करतात. प्राणपंचक सांगून झाले. आता ज्ञानेंद्रिय पंचक सांगत आहेत. कान, त्वचा, डोळे, जीभ आणि नाक ही 5 ज्ञानेंद्रिये आहेत. वाचा, पाणी, पाद, शिश्न, गुद हे कर्म इंद्रिये प्रसिद्ध शब्द स्वरूप रूप रसगंध ऐसे हे विषय पंचक. अंतःकरण प्राणपंचक, ज्ञानेंद्रिये, कर्मेंद्रिये पंचक, 5वे विषय पंचक ऐसी हे 5 पंचके. ऐसे हे 25 गुण मिळवून सूक्ष्म देह जाणं याचा कर्दम बोलीला श्रवण केले पाहिजे. अंतःकरण व्यान श्रवण वाचा शब्द विषये आकाशाचा पुढे विस्तार वायूचा बोलिले असे. मन समान त्वचा पाणी स्पर्श रूप हा पवनी ऐसे हे अडाके साधुनी कोठा करावा. वाणी, हात, पाय, जननेंद्रिये आणि गुद ही 5 कर्मेंद्रिये म्हणून प्रसिद्ध आहेत. शब्द, स्पर्श, रूप, रस व गंध असे 5 विषय आहेत. 5 पंचकांची मिळून 25 तत्वे होतात आणि यांचे मिश्रण होऊन सूक्ष्म देह बनतो. अंतःकरण पंचक, प्राणपंचक, ज्ञानेंद्रिय पंचक, कर्मेंद्रिय पंचक आणि विषय पंचक अशी ही 5 पंचके आहेत. या 5 पंचकाची मिळून 25 तत्वे होतात. ही 25 तत्वे एकमेकांमध्ये मिसळून सूक्ष्म देह बनतो. या मिश्रणाची माहिती ऐकणे जरूर आहे. अंतःकरण व्यान, कान, वाणी, शब्द यांचा संबंध आकाशाशी आहे. पुढे वायूचा विस्तार श्री समर्थ रामदास स्वामी सांगत आहेत. मन, समान त्वचा, हात, स्पर्श आणि रूप यांचा संबंध वायूशी आहे. असे परस्पर संबंध मनामध्ये जुळून एक कोष्टक तयार करावे. बुद्धी, उदान, डोळे, पाय व रूपाचे दर्शन हे खुणेने सांगितले. त्यात लक्ष देऊन विचार करावा.
असे समर्थ रामदास स्वामींनी सांगितले आहे. बुद्धी उदान नयन चरण रूपाविषयीचे दर्शन संकेते बोलिले मन घालून पाहिजे. चित्त अपान जिव्हा शिष्ण रसविषये आप जाण पुढे ऐका सावधान पृथ्वीचे रूप. अहंकार प्राणघ्राण गुदगंध विषये जाण ऐसे केले निरूपण शास्त्रमते. ऐसा हा सूक्ष्म देहे पाहता होई जे निसंदेहे येथे मन घालून पाहे त्यासीच हे उमजे. चित्त अपान जीभ जनेंद्रिय आणि रस याचा संबंध कशाशी आहे तर पाण्याशी आहे. आता पृथ्वीचे रूप सांगत आहेत ते लक्षपूर्वक ऐका. अहंकार प्राण नाक गुद आणि गंध याचा पृथ्वीशी संबंध आहे. आपल्या शास्त्राच्या आधाराने हे सगळे प्रतिपादन केलेले आहे. आपला सूक्ष्मदेह हा असा आहे. तो जर नीट बघितला ना तर माणूस निसंदेह होतो. या विषयात मन घालून जो पाहिल त्यालाच हे बरोबर ध्यानात येईल. यानंतर पंचभूते प्रत्यक्ष कशी कार्य करतात याचे वर्णन करून समर्थ रामदास स्वामी सांगतात. ऐसे सूक्ष्म बोलिले पुढे स्थूल निरोपिले. आकाश पंचगुणे वर्तले कैसे स्थूळी. काम क्रोध शोक मोहो भये हा पंचविध आकाशाचा अन्वये. पुढे पंचविध वायो निरोपिला. अशा रीतीने सूक्ष्म देहाचे वर्णन केले. यानंतर स्थूलाचा विचार सांगतो. स्थूलामध्ये आकाश 5 गुणांनी कसे व्यक्त रूप धारण करते ते मी आता तुम्हाला सांगतो. काम क्रोध शोक मोह आणि भय या 5 गोष्टींचा आकाशाशी संबंध असतो. पुढे वायूचे 5 प्रकार सांगतो. चळन वळन प्रासारण निरोध आणि अकोचन हे पंचविध लक्षण प्रभंजनाचे. क्षुधा तृषा आलस्य निद्रा मैथुन हे तेजाचे पंचविध गुण. आता पुढे आप लक्षण निरोपिले पाहिजे. चळन वळन प्रसारण निरोध आणि आकुंचन हे 5 गुण जे आहेत ते वायूचे आहेत. भूक तहान आळस झोप मैथुन हे 5 गुण तेजाचे आहेत. आता पाण्याचे गुण सांगतो. शुक्लित श्रोणित लाळ मोद स्वेद हा पंचविध आपाचा भेद. पुढे पृथ्वी विशद केली पाहिजे. अस्ति माश त्वचा नाडी रोम हे पृथ्वीचे पंचविध धर्म. ऐसे स्थूल देहाचे वर्म बोलिले असे. रेत लक्त रक्त लाळ मूत्र घाम हे पाण्याचे 5 भेद आहेत. आता पृथ्वीचे भेद स्पष्ट करत आहेत. हाडे मांस त्वचा नाडी व रोम हे 5 पृथ्वीचे धर्म आहेत. असे हे स्थूल देहाचे वर्म सांगितले. पृथ्वी आप तेज वायो आकाश हे 5चे 25 ऐसे मिळोनी स्थूल देहास बोलितजे. 3रा देह कारण अज्ञान. 4था देह महाकारण ज्ञान हे 4ही देह निर्षिता विज्ञान परब्रह्मते. आता कारण आणि महाकारण देह आपल्याला समर्थ रामदास स्वामी सांगत आहेत. 3रा देह हा कारण देह आहे. हा ज्ञानरूप असतो. 4था देह महाकारण देह आहे. हा ज्ञानरूप असतो. स्थूल सूक्ष्म कारण आणि महाकारण हे 4ही देह निरसन केले म्हणजे विज्ञान प्राप्त होते. जीव ब्रह्मरूपच बनतो. अशा रीतीने पंचीकरण करून आत्मनिवेदन करावे. मी पण नाहीसे करावे आणि भक्ती योगाने महत्कृत्य साधावे. विचाराने चौदेहाने वेगळे व्हावे. तत्वांच्या बरोबर मी पण नाहीसे करावे म्हणजे परब्रह्माशी अनन्य होऊन आत्मनिवेदन साधते. विचारे चौदेहा वेगळे केले मी पण तत्वा सरिसे गेले. अनन्य आत्मनिवेदन झाले परब्रह्मी. विवेके चुकला जन्म मृत्यू नरदेही साधिले महत्कृत्य. भक्ती योगे कृतकृत्य सार्थक झाले. इति श्री पंचीकरण केलेची करावे विवरण. लोहाचे झाले सुवर्ण परिसाचे न योगे. हाही दृष्टांत घडेना परिसाचे न परिस करवेना. शरण जाता साधूजना साधूच होईजे. आत्मानात्म विवेकाने जन्म मृत्यूच्या चक्रातून सुटका होते. नरदेहात येऊन फार मोठे कार्य साधते. भक्तीच्या योगाने कृतकृत्यता येऊन सगळ्या जन्माचे सार्थक होते. पंचीकरण येथे संपले त्याचे पुन्हा पुन्हा विवरण करावे
परिसाशी स्पर्श झाल्याने लोखंडाचे सोने होते, त्याप्रमाणे पंचीकरण विवेकाने जीव ब्रह्मस्वरूप बनतो. पण हा दृष्टांत देखील अपुरा आहे. परिसाला आपल्याला परीस बनवता येत नाही, परंतु माणूस साधूला शरण गेला तर तो स्वतःच साधू बनतो. साधू स्वतः परब्रह्म स्वरूप असतो, शरणागताला तो स्वतःसारखा परब्रह्म स्वरूप बनवून टाकतो. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे तत्वनिरूपण नाम समास 8वा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. तुम्हाला हा तत्वनिरूपण नाम हा समास कसा वाटला ते नक्कीच कमेंट, लाईक, शेअर करा आणि पुढील व्हिडिओसाठी हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. श्रीराम.